श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता चातुर्मास सुरू झालेला आहे आणि या चातुर्मासाची म्हणजेच 4 महिन्यांमध्ये आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा कोणते उपाय करायचे आहेत किंवा भगवान विष्णू यांची जर चातुर्मासामध्ये जर आपण सेवा केली तर आपल्याला त्याचे फायदे हे अगणित मिळतात. म्हणजेच या 4 महिन्यांमध्ये भगवान विष्णू आपल्या निद्रेमध्ये जातात आणि 4 महिन्यांसाठी ते निद्रा करतात. म्हणजेच ते योगामध्ये असतात आणि जो काही आपला व्यवहार आहे तर तो म्हणजे आपल्याला पालन करण्याचं जे काम आहे तर ते विष्णू आहेत. म्हणजे बघा, तर भगवान विष्णू योगनिद्रेमध्ये असताना जी काही आपल्या संपूर्ण विश्वाची जबाबदारी असते तर ही संपूर्ण विश्वाची जबाबदारी भगवान शंकरावर असते आणि म्हणून या चातुर्मासामध्ये विष्णू भगवानांची सेवा किंवा शंकराची आपण सेवा करतो. आता समजा जरी भगवान विष्णू जरी निद्रावस्थेत असले तरी ते सूक्ष्म अंशामध्ये पृथ्वी तलावर सुद्धा वावर करत असतात असं म्हटलं जातं आणि यामुळं या 4 महिन्यामध्ये भगवान विष्णूंची केलेली सेवा ही अतिशय फलदायी किंवा अतिशय श्रेष्ठसुद्धा ठरते. आता प्रत्येक सेवा आपण फायद्यासाठीच करायची तर चातुर्मास हा असा महिना आहे किंवा श्रावण हा असा महिना आहे की या महिन्यामध्ये आपल्याला खूप दानधर्म करता येतात किंवा जे काही एखाद्या ठिकाणी गरीब लोक असतात त्यांनासुद्धा आपण मदत करू शकतो किंवा प्राण्यांना खायला घालू शकतो किंवा कोणत्याही दानधर्माच्या आपण गोष्टी देखील करू शकतो. कारण चातुर्मास हा तेवढा खास आहे आणि या चातुर्मासामध्ये सगळ्यात पहिला आपल्याला नियम पाळायचा आहे तो म्हणजे बघा की आपण स्वामी सेवेकरी आहोत आणि आपलं कर्तव्यच आहे की कुठलाही जर प्राणी असेल तर त्याची हत्या करायची नाही आणि मांसाहार देखील बिलकुल करायचा नाही. खरं तर कधीच मांसाहार करायचा नाही, पण जे काही लोक असतील की ते मांसाहार करतात परंतु चातुर्मासामध्ये तर किमान हा मांसाहार वर्ज्य केला पाहिजे. बघा, म्हणजेच काय तर तुमच्या हातून कोणतेही प्राण्याची हत्या झाली नाही पाहिजे. म्हणजेच तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर हे नक्की नियम पाळा. आता त्याच्यानंतर बघा की म्हणजे हे सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही स्वामी भक्त आहात तर किमान पुरुषांनी नाही किमान लेडीजनं तरी हा नियम पाळावा. म्हणजे याची सुरुवात प्रत्येकानं आपल्यापासून करा आणि मग आपण सुरुवात केली की तुमच्या कुटुंबाकडून ज्या काही गोष्टी असतील तर त्या आपोआप घडली जातात. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय तर ह्या चातुर्मासामध्ये तुम्ही कांदा, लसूण किंवा वांगं या गोष्टीसुद्धा सोडल्या जातात. आता जर आपल्या प्रत्येकाच्या भागामध्ये वेगवेगळी पद्धत असते तर म्हणजे काय तर कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडतो आणि म्हणून या दिवसामध्ये किंवा या चातुर्मासामध्ये कांदा लसूण किंवा मांसाहार वर्ज्य केला पाहिजे किंवा कोणतंही जर व्यसन असेल किंवा मद्यपान असेल तर हे सुद्धा बंद केलं पाहिजे. आता चातुर्मास म्हणजे या महिन्यामध्ये देवधर्म करणे किंवा पारायण करणे किंवा जपतप करणे यासाठी उत्तम महिना आहे. आता या दिवसामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला दररोज एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. खरं तर व्यंकटेश स्तोत्र म्हणायला फक्त अर्धा तास लागतो किंवा ज्याला आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणतो, विष्णू सहस्त्रनाम सुद्धा तुम्ही म्हणू शकता. विष्णू सहस्त्रनाम जे आहे ते म्हणायला अर्धा तास लागतो किंवा विष्णू सहस्त्रनाम जर दररोज जर ज्या घरामध्ये जर 4 महिने म्हणजे जर आपण पिरियडचे दिवस जर सोडले तर त्या घरामधलं जर कर्ज असेल किंवा जे काही आर्थिक बाबी असतील किंवा आर्थिक गोष्टींची जी काही समस्या असेल तर ही सगळी संपून जाईल. म्हणजे तुमच्या दररोजच्या
वेळेतला अर्धा तास काढून तुम्ही विष्णू सहस्रनाम असेल किंवा विष्णू सहस्रनामावली असेल तर हे तुम्ही म्हणा किंवा पठण करा. तुम्हाला जर म्हणता नाही आलं तर तुम्ही मोबाईलवर सरळ यूट्यूबवर लावून द्या आणि ऐका. आता त्याच्यानंतर पुढचा नियम आहे म्हणजेच काय, तर बघा की काही वेळेला आपण विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला जमत असेल तर एक वेळा म्हणा, जर किंवा काही वेळेला तुम्ही 11 दिवसांचा संकल्प करू शकता. म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी 4 महिने विष्णू सहस्त्रनाम वाचा आणि त्याच्यानंतर विष्णू सहस्त्रनामावलीसुद्धा जर वाचता आली तर नक्की वाचा. म्हणजे या दोन्हीतील एक तरी सेवा तुम्हाला 4 महिने नक्की करायचे आहे. आता त्याच्यानंतर तुम्हाला रोज 11 माळी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जपसुद्धा तुम्हाला करायचा आहे. हा जर मंत्र म्हणला तर तुमच्या आयुष्यात नक्कीच चमत्कार होतील. म्हणजेच फक्त तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि हा मंत्र म्हणताना तुम्ही कृष्णाला तुळस वाहा किंवा प्रत्येक गुरुवारी तर किमान तुम्ही कृष्णाला तुळस वाहायची आहे. म्हणजेच रविवार सोडून दररोज तुळशीची नित्य मनोभावे पूजा करा. कारण तुलसीप्रिया म्हणजेच विष्णू आहेत आणि तुळशीप्रिया असंच म्हणलं जातं. म्हणजेच विष्णू हे तुलसीप्रिय आहेत आणि यामुळे तुळशीची पूजा करा. आणि रविवारच्या दिवशी चुकूनही तुम्ही तुळशीचं पानं तोडू नका. आता आपली जी काही आपलं जे काही सौभाग्य आहे ते सौभाग्याचं प्रतीक म्हणून सुद्धा तुळस आहे असं म्हटलं जातं. आणि म्हणून म्हटलं जातं की मुलींनी किंवा बायकांनी तुळस कधीही तोडू नये किंवा नखाने तोडू नये. आता अ, जर आपण दारामध्ये जर तुळस लावली असेल तर अशी तुळस आपल्याला तोडायची नाही. कारण आपली तुळस ही आपल्या घराचं रक्षण करत असते. आणि म्हणून जास्तीत जास्त तुम्ही तुळशीची पानं तुम्ही बाजारातून विकत आणण्याचा प्रयत्न करा. तसंच दररोज संध्याकाळी तुळशीपाशी एक उदबत्ती असेल किंवा तुपाचा दिवा असेल तर तो तुम्ही नक्की लावा आणि तिथंसुद्धा तुम्हाला 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. आता जर तुम्ही जर तुम्हाला जमत असेल तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता किंवा तुम्हाला जर तेलाचा दिवा असेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवासुद्धा तुम्ही लावू शकता. बघा, म्हणजे या चातुर्मासामध्ये तुमची जी काही संकटे असतील किंवा ज्या काही आर्थिक समस्या असतील तर याच्यासाठी किंवा तुमच्या ज्या काही इच्छा असतील तर इच्छा पूर्ण होण्यासाठी किंवा संतानप्राप्तीसाठी किंवा इतर काही भौतिक सुविधांची तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही चातुर्मासामध्ये ह्या सेवा नक्की करा. म्हणजे जर आपण जर मनोभावे जर सेवा केली तर स्वामी आपल्यासाठी नक्कीच मेवा देतील. म्हणजेच सेवा करताना सुद्धा अशी करा की याच्या मोबदल्यात आपल्याला अ, काहीही ज्याला आपण म्हणतो की काहीही मागायला लागू नये. म्हणजेच जर आपल्याला अडचण असेल तरच आपण सेवा करायची का? तर नाही. आपली सेवा ही नित्य नियमानं चालूच राहायची. आता त्याच्यानंतर बघा की विष्णू भगवानाची तुम्ही सेवा करू शकता, भगवान शंकराची सेवा करू शकता. तुम्हाला चातुर्मासामध्ये म्हणजे श्रावण महिन्यामध्ये त्यातला जो पहिला महिना आहे तो श्रावण, तर या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही शिवलीलामृताचं देखील पारायण करू शकता आणि भगवान शंकरांची यामुळे तुमच्यावर कृपादृष्टी राहील आणि तुमच्या जीवनातील ज्या काही समस्या असतील या समस्या नक्कीच कमी होतील. तुमच्या प्रगतीची दारे उघडतील. त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये सुखसंपत्ती येईल. जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. बोला श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.